नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, वीणा गवाणकर लिखित एक होता कारवर या पुस्तकाचं पण वाचन करीत आहोत. या पुस्तकातील मेरीचं पोर, ज्ञानासाठी 10 दिशा, प्रारंभाचा आरंभ, विपन्न अलाबामा हे भाग पूर्ण करून आता आपण कर्मभूमी या भागाला सुरुवात करत आहोत. कर्मभूमी. ऑक्टोबर महिन्याच्या एका सकाळी प्राध्यापक जॉर्ज कार्वर दक्षिणेकडच्या अलाबामा राज्याकडे निघणाऱ्या आगगाडीत बसले. अनोळखी अपरिचित भूमीकडे ते निघाले. समृद्ध शेतं मागे पडली होती. गाडीच्या खिडकीतून प्राध्यापक कार्वरना सर्वत्र पांढरी शेतं अर्थात कापसाची दिसत होती. कुठेही हिरवं नाही. क्षितिजापर्यंत पांढरा धोप कापूस. कापूस साम्राज्याला सुरुवात झाली होती. कापूस वेचणीचे दिवस होते. सर्वत्र काळी माणसं कापूस वेचताना दिसत होती. प्राध्यापक कार्वरना त्या दृश्यांनी उदास बनवलं, कारण त्यांना माहीत होतं ते आता प्रवासात दिसू लागलं होतं. ते आणखी पूर्वेकडे, पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे 1000 मैल गेले असते तरी तसंच दिसणार होतं. टस्किगी पासून जवळ असलेल्या चेहॉ रेल्वे स्थानकावर प्राध्यापक कार्वर उतरले. 8 ऑक्टोबर 1896. स्थानकावर टस्किगी शाळेचे विद्यार्थी बग्गी घेऊन त्यांना न्यायला आले होते. प्राध्यापक कार्वरचं सामान बग्गीत चढवलं गेलं. बग्गीत बसून ते टस्किगी शाळेच्या रस्त्याला लागले. ही शाळा म्हणजे या उजाड भूमीवरचं ओयासिस असेल. दारात हिरवा रंग पाहायला मिळेल. 2-4 फुलझाडं स्वागत करतील. शाळेच्या प्रयोगशाळेत काम करता करता आपण या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची, आपल्या बांधवांची सेवा करू, प्राध्यापक कार्वर मनात योजत होते. बग्गी शाळेच्या दाराशी येऊन थांबली, पण तरी आपण मुक्कामी येऊन पोचलो यावर त्यांचा विश्वास बसेना. जे प्रवासात पाहिलं, स्थानकापासून शाळेपर्यंत पाहिलं, त्यापेक्षाही शाळेच्या भोवतीचा परिसर भयानक उजाड होता. लाल पिवळसर मुरमाड माती, झाड झाडोरा नाही. दूरवर नजर टाकली तर तुरळक झाडी. शाळेच्या मागच्या बाजूला गिधाडं गिरट्या घालत होती. मलमूत्र निस्सारणाची, सांडपाण्याची योग्य दक्षता घेतलेली नव्हती. प्राध्यापक कार्वर यांनी खाली वाकून मुठभर माती हातात घेतली. बोटातून माती वाळूसारखी घरंगळली. हिला खताची गरज आहे. अख्खा घोडा गाडला जावा अशा घळी असणारा हा उजाड माळ. ही ओसाड, निकृष्ट, मृतवत जमीन. लाल पिवळ्या जांभळ्या रंगाची रेताड जमीन. कुठे गवताचं पानही नजरेस येत नाही. हिरव्या रंगाचा मागमूस नाही. आपलं ज्ञान, आपली बुद्धी इथे कसाला लागणार आहे याची कल्पना त्यांना येऊन चुकली. आपलं आयुष्य सरळ, बिन अडचणीचं घडवायचं असं देवाच्या मनात असतं तर त्याने या वंशात कशाला आपल्याला जन्माला घातलं असतं. टस्किगी कालपर्यंत या नामोच्चाराने आश्वासन मिळत होतं. आता मावळत्या सूर्यप्रकाशात त्यांना दिसत होतं ते फक्त एक आव्हान. कसोटी बघणारं. या इथे मानव खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचा होता. ही भुकेची खाई आपली कर्मभूमी. प्राध्यापक कार्वर डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्यात दाखल झाले. हुरहुरत्या मनानं डॉक्टर वॉशिंग्टन त्यांचीच वाट पाहत होते. आपलं शंकाकुल मन आवरत होते. प्राध्यापक कार्वरना दारात पाहून डॉक्टर वॉशिंग्टन सामोरे गेले. साऱ्या शंका विरल्या. प्राध्यापक कार्वर यांच्या साधेपणाने, चौकस दृष्टीने, चिकित्सक निरीक्षणाने, त्यांनी विचारलेल्या सूचक प्रश्नांनी डॉक्टर वॉशिंग्टन सुखावले. त्यांनी झोकलं, हे पाणी वेगळंच आहे. आपल्याला कल्पनाही नव्हती इतकं ते नितळ, खोल आणि प्रवाहीही आहे. टस्किगीचं भवितव्य सुरक्षित झालं. डॉक्टर वॉशिंग्टन निश्चिंत झाले. त्यांच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. आता आणखी मजल मारायला वाव होता, फुरसत होती. या पहिल्याच मुलाखतीत हे 2 थोर निग्रो पुरुष सुहृदय झाले. जीवित धागे जोडले गेले आणि हे धागे एवढे चिवट की डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या मृत्यूनंतरही प्राध्यापक कार्वर त्या बंधनात राहिले. मोठमोठे मान सन्मान, धनदौलतीचं आमिष त्यांना या बंधनातून दूर करू शकलं नाही. त्या बंधनात आमरण राहण्यात त्यांची धन्यता मानली. कशी काय वाटली आपली शाळा? डॉक्टर वॉशिंग्टन यांनी प्राध्यापक कार्वरना विचारलं. बरंच काही करावं लागणार आहे. हो, अलबत्त. बरीच सुधारणा आता होणार आहे अशी माझी खात्री आहे, सूचकपणे डॉक्टर वॉशिंग्टन उद्गारले.
त्यांच्या उद्गारामागचा रोख ध्यानी घेत प्राध्यापक कारवर म्हणाले, तुमची कामगिरी फार स्पृहणीय आहे. तुमच्या कार्यात योगदान करायची संधी मला मिळते हा माझा सन्मान आहे. तुम्हाला खूप कष्ट पडणार आहेत. उत्थानाची ही नुसती सुरुवात आहे. अजून बरंच काही घडायचं आहे. डॉक्टर वॉशिंग्टन: होय, मी जाणून आहे सारं. माझी जुळवून घ्यायची तयारी आहे. आश्वासक स्वरात प्राध्यापक कारवर उतरले. तुम्ही ज्या कामासाठी इथे आला आहात त्यात यश मिळवलं तर सारी दक्षिण अमेरिका विनाशापासून वाचणार आहे. तिचं भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. प्रयोगशाळा कुठं आहे? प्राध्यापक कारवरनी विचारलं. प्रयोगशाळा उभारायला भरपूर जागा आहे आणि परमेश्वरानं तुम्हाला तीक्ष्ण बुद्धी दिली आहे, डॉक्टर वॉशिंग्टन सहेतुक म्हणाले. समजलं. आपणा दोघांना प्रयोगशाळेच्या उभारणीला आता जुंपलं पाहिजे असंच म्हणायचंय ना तुम्हाला? प्राध्यापक कारवर यांच्या या बोलण्यावर डॉक्टर वॉशिंग्टन मनमुराद हसले. हसण्यात हसणं मिसळलं. खांद्याला खांदा जुळला. साथीला साथ मिळाली. पावलं जोडीने पडली. प्रयोगशाळा नाही, वनस्पती नाही, बागा नाहीत, काहीच नसलेल्या या ठिकाणी प्राध्यापक कारवर रुजू झाले. जमिनीची, शेतीची आणि पर्यायाने तेथील जीवनमानाची उन्नती साधण्यासाठी त्यांना प्रयत्न करायचे होते. आपल्या संशोधनाची दिशा निश्चित करून घ्यायची होती. पण प्राध्यापक कारवरना लवकरच कळून चुकलं की टस्केगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील कृषी विषय अत्यंत नावडता म्हणून खड्यासारखा बाजूला टाकला होता. किंबहुना बरेचसे विद्यार्थी शेती टाळण्यासाठीच टस्केगीला आले होते. त्यांना व्यापार, व्यवसाय, कारागिरी किंवा अशाच काहीतरी मान्यता पावलेल्या कलांचा अभ्यास करायचा होता. शेती काय कोणी सोम्यागोम्याही करू शकतो. विद्यार्थ्यांच्या मनातील कृषी विद्येबद्दलची अढी, धरणी मातेबद्दलची अनास्था, उपेक्षा दूर करणं हीच आपल्या कामाची सुरुवात आहे हे त्यांनी ताडलं. प्राध्यापक कारवर यांनी आपल्या पहिल्याच दिवसाच्या अध्यापनाची सुरुवात करताना आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं, जो निसर्गाच्या प्रेमात पडून त्याच्याशी जवळीक साधतो त्याच्याशीच निसर्ग गुजगोष्टी करतो. युवकांनो, सृष्टी काय शिकवते इकडे उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी लक्ष द्या. म्हणजे आयुष्यात प्रत्येक दिवशी तुमच्या ज्ञानात अमूल्य माहितीची भरच पडेल. निसर्गाशी तादात्म्य पावल्याखेरीज त्याची रहस्य कळत नसतात. तुम्ही बँकेत किती माया जमवली आहे, तुम्ही पोशाख कसा करता हे तुमच्या यशाचं गमक मानू नका. तुम्ही समाजाची किती व कशी सेवा करू शकता यावर तुमच्या आयुष्याची सार्थकता अवलंबून आहे. मग साऱ्या वर्गावर आपली हसरी नजर फिरवून ते पुढे म्हणाले, चला वर्गाबाहेर पडा. आजवर कोणीच केला नसेल असा एक नवा उपक्रम हाती घ्यायचा आहे. आपल्याला आता गावात फिरून प्रत्येक अंगणात परसात टाकून दिलेला भंगार माल गोळा करायचा आहे. फुटकी भांडी कुंडी, दिवट्या, चिमण्या, बादल्या, डबे, अगदी जे मिळेल ते जमा करायचं आहे. आपल्याला एक प्रयोगशाळा उभारायची आहे आणि त्यासाठी ही अशी उपकरणं जमवावी लागतात असं म्हणून त्यांनी आपल्या पेटीतून आणलेली छोटी छोटी उपकरणं विद्यार्थ्यांना दाखवली. प्राध्यापक आणि विद्यार्थी प्रयोगशाळेची उपकरणं गोळा करण्याच्या मोहिमेवर निघाले. ती मुलखावेगळी कामगिरी सारांच्या अंगात संचारली होती. संध्याकाळी सगळे परतले. सारा गाव गोळा करून मुलं परतत होती. प्राध्यापक कारवरनी प्रत्येकाची पाठ थोपटली. ते त्यांना म्हणाले, तुम्ही आणलं त्यातलं काहीच टाकाऊ नाही. काही आता उपयोगी पडणार आहे तर काही नंतर. आजही टस्केगीतील कारवर म्युझियम पाहाल तर काय दिसेल? ज्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून ॲलाबामाची उभारणी करण्याच्या आपल्या कार्याला प्राध्यापक कारवरनी सुरुवात केली त्यांचा संग्रह आजही तिथे जतन करून ठेवलेला आहे. जुना रॉकेलचा दिवा चकचकीत घासलेला, त्याची काच काजळीने काळी कुळकुळीत केलेली, त्या काचेवर एक बारीकसं वर्तुळ जाणीवपूर्वक स्वच्छ पारदर्शक ठेवलेलं, मायक्रोस्कोपवर त्यातल्या त्यात प्रखर उजेड घेण्याची ही सोय, शाईच्या दौतीचा उपयोग बुन्सेन बर्नर म्हणून, चहा कपाचा उपयोग खल म्हणून, तर खुंटाळ्यांच्या खुंटीचा उपयोग बत्त्यासारखा कुटण्यासाठी, फळांच्या रिकाम्या स्वच्छ डब्यात निरनिराळी रसायनं लेबलं लावून ठेवलेली, फुटक्या बाटल्या जळत्या दोरीच्या सहाय्याने व्यवस्थित कापून त्यांचे पेले बनवलेले, पत्र्यांचे तुकडे व्यवस्थित कापून त्यावर निरनिराळ्या मापांची खिळ्यांनी भोकं पाडून त्यांना माती चाळण्यासाठी चाळण्या केलेल्या,
त्यांची ही प्रयोगशाळेची उभारणी त्यांचे विद्यार्थी पाहत होते. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. प्राध्यापक कारवर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी जिथे जिथे समाजसेवा करण्यासाठी, विशेषतः शेती सुधारणेच्या कामी गेले, तिथे तिथे त्यांनी साधनांच्या अभावाचा कधीच बाऊ केला नाही. केवळ महागडी व अत्याधुनिक साधनं वापरून यश मिळवता येतं असं नाही, हे त्यांना पुरतेपणी अनुभवायला आलं होतं. सर्वसामान्य गोष्टीचं यश असामान्य कसं ठरेल ते पहा. ज्या कशामुळे आपल्या बांधवांच्या थाळ्या अन्नाने भरतील ते महत्वाचं समजा. आपल्या शिक्षकाचा हा संदेश ते कधीच विसरले नाहीत. त्यांना चाचणी प्रयोगासाठी देण्यात आलेल्या 20 एकर जमिनीची मशागत करण्यासाठी त्यांनी स्वतः नांगर हाती धरला. तेव्हा तो दिव्य सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूची शेतकरी गावकरी मंडळी जमा झाली. कारण त्यांनी आजवर कुदळीने जमीन कसली होती. त्यामुळे घोड्यांचा नांगर आणि नांगर हाती धरणारा प्राध्यापक दोन्ही नवलाचे होते. आमची हयात जमीन कसण्यात गेली आणि हा काय नवीन शिकवणार आम्हाला, म्हणून टवाळी करणारे बगेही भरपूर जमले होते. आपली मनशांती ढळू न देता हसत खेळत उत्तर देत प्राध्यापक कारवर यांनी नांगरणी पुरी केली. जमीन नांगरताना ढेकळं नांगराच्या फळाला चिकटून बसली की ओळखा, ही जमीन अधिक ओली आहे. हवा आता जमिनीत कशी शिरणार? हवा मिळाली नाही तर झाडांची मुळं कशावर जगणार? म्हणून पेरणी करताना जमीन भुसभुशीत हवी. नांगरून झाल्यावर विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेला केर कचरा, शेण, सांडपाण्याचा चिखल, पालापाचोळा शेतात ठिकठिकाणी पसरला. पुन्हा एकदा खोलवर नांगरट झाली. हळूहळू टिंगल टवाळीची जागा कुतूहलाने घेतली. भरपूर मेहनत घेऊन चांगली खोलवर नांगरट झाल्यावर प्राध्यापकांनी पेरणी सुरुवात केली. पेरणीची बियाणं पाहून मात्र साऱ्यांनी त्यांना मूर्खात काढलं. एवढी मशागत, मेहनत करून चांगली कपास लावायची सोडून चवळी? आपण चवळीच का पेरली याचं स्पष्टीकरण आपल्या विद्यार्थ्यांना देताना प्राध्यापक कारवर म्हणाले, बऱ्याचशा वनस्पती जमिनीतील नत्र मिळवतात. कपास हे जमिनीतील नत्र फार मोठ्या प्रमाणावर वापरते. पण कडधान्यात मात्र हवेतून नत्रवायू मिळवण्याची योजना असते. त्यांच्याकडून हवेतील नत्रवायू जमिनीला पुरवला जातो. परिणामतः जमिनीतील नत्राचा पुरवठा वाढतो. त्याचा फायदा कडधान्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना होतो. भुईमुगाच्या मुळांकडून इतर नत्रवायूखेरीज फॉस्फेट व पोटॅशचाही पुरवठा जमिनीस होतो. तोही त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना लाभदायी ठरतो. खरी कमाल तर कापणीच्या वेळी झाली. एवढी मेहनत घेऊन पीक अगदीच सुमार आलं होतं. मरतुकड्या झुडपाला जेमतेम 2-4 शेंगा आणि त्याही एखाद दुसरं दाण्यानं भरलेल्या. डुकरांपुढं टाकायला बरं आहे. विद्यार्थीजन आपापसात संभाषण करू लागले. प्राध्यापक साहेबांचा उत्साह मात्र उतू जात होता. ते आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, चला आता मी यापासून पाककृती करून दाखवतो. मुलं चाट. त्या संध्याकाळी समस्त विद्यार्थ्यांच्या ताटात सुग्रास अन्न वाढलेलं होतं. साऱ्यांनी ते चवळीपासून तयार केलेले चवदार पदार्थ अपूर्वाईने खाल्ले. प्राध्यापक कारवर गालातल्या गालात हसत होते. गावात चर्चा झालीच. चवळीनंतरचं पीक म्हणून प्राध्यापक कारवरनी रताळी लावली. यावेळी मात्र त्यांचे शेतकरी प्रेक्षक मुकाट्यानं पाहत होते. पण त्या जमिनीत रताळ्याचं एकरी 80 बुशेल म्हणजेच नेहमीपेक्षा 10 पटीनं अधिक पीक आलेलं पाहिलं तेव्हा मात्र आश्चर्यानं त्यांचे डोळे फाटायची वेळ आली. एवढं विक्रमी पीक! प्राध्यापक कारवरांच्या कर्तृत्वाची चुणूक त्यांना जाणवली. आजवर शाळेच्या या 20 एकर जमिनीतून शाळेला उत्पन्न मिळत होतं 5 बारक्या घासड्या कापूस, 120 बुशेल रताळी आणि वार्षिक $16.50 तूट. आदर्श शिक्षकाचे प्रमुख गुण, आपल्या विषयात सखोल ज्ञान हा एक आणि दुसरा म्हणजे ज्ञान आपल्या विद्यार्थ्यात हळूहळू उतरवण्याची उपजत सहजता. प्राध्यापक कारवर यांच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या गुणांचा पुरेपूर अनुभव येत असे. प्राध्यापक कारवर यांचे एक मदतनीस जे कार्नेल कॉलेजमधून शिकून आले होते म्हणत होते की आम्ही पदवी मिळवली कार्नेलमधून, पण आमचं खरं शिक्षण झालं प्राध्यापक कारवर यांच्या हाताखाली. 8 ऑक्टोबर 1896 रोजी कारवर यांनी आपल्या कामाचा ताबा घेतला. त्यावेळी कृषी विभागात फक्त 13 विद्यार्थ्यांनी नावं नोंदवली होती. मे 1997 मध्ये शालेय वर्ष संपून सुट्टी सुरू झाली तेव्हा हजेरी पटावर 78 विद्यार्थी होते.
पैकी 3 विद्यार्थिनी होत्या. संस्थेतून कृषी विषयाची पदवी मिळवणाऱ्या श्री T.M. कॅम्बल यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे, शेतीखेरीज इतर कामं करण्यास निग्रोंना मज्जाव होता. ती इतर कामं फक्त गोऱ्यांनीच करायची असतात अशी आजूबाजूच्या वातावरणाने आणि अनेक वर्षांच्या रूढीबंधनामुळे माझी धारणा झाली होती. पण जेव्हा मी टस्किगी संस्थेत दाखल झालो आणि तेथील मुलांनी बनवलेल्या निरनिराळ्या वस्तू, विटा, भांडी, चपला, गाद्या, खराटे, बग्या, गाड्या, घरं, झाडू, कपडे, कापड एवढंच काय पण स्वतःच्या हातांनी उभी केलेली भव्य वास्तू पाहिली, तेव्हा आम्ही निग्रो मुलं सर्व कामात वाकबगार होऊ शकतो, हर हुन्नरी होऊ शकतो, या सत्याला सामोरं जाताना, त्याचं स्वागत करताना माझा आत्मविश्वास वाढला. हे T.M. कॅम्बल म्हणजे अमेरिकेच्या कृषी खात्याचे पहिले निग्रो फील्ड एजंट. प्राध्यापक कार्वर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपली लायकी बाहेरच्या जगात सिद्ध करून दाखवली. आपल्या विद्यार्थ्यांचं त्यांना नेहमीच कौतुक वाटे. तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही, मुळातच त्यांच्यात जे आहे त्याचाच विकास करू शकता. आपल्या विद्यार्थ्यातील चांगलं शोधून त्याचा विकास करण्याचं काम प्राध्यापक कार्वर मोठ्या आत्मीयतेनं करत. आपल्या या गुणी सहकार्याचा अभिमान वाटावा असा अनुभव डॉक्टर वॉशिंग्टन यांना लवकरच आला. प्राध्यापक कार्वर यांच्या सांगण्यावरून त्यांनी अटलांटाच्या एका खत बनवणाऱ्या कारखानदाराकडे काही पोती फॉस्फेट मदत म्हणून मागितली. त्या कारखानदाराकडून खत न येता उत्तर आलं, तुमच्या कार्याविषयी आम्हाला आस्था आहे म्हणून आम्ही अधिक मोकळेपणाने लिहित आहोत. दक्षिण प्रदेशातील जमिनीवर खतं वापरून शास्त्रीय संशोधन करू शकेल असा एकच कृष्णवर्णी कृषी तज्ज्ञ आम्हास माहीत आहे, पण तो आयोवात आहे. त्याचं नाव जॉर्ज कार्वर. डॉक्टर वॉशिंग्टन यांनी उलट टपाली उत्तर दिलं, तो भला कृषी तज्ज्ञ आमच्या संस्थेत रुजू आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे. त्यासाठी आम्हाला 3 वर्ष पुरेल एवढा खताचा साठा हवा आहे. दुसऱ्याच आठवड्यात टस्किगीत खताच्या गोणी येऊन पडल्या, परंतु यानंतर प्राध्यापक कार्वरना आपल्या कृषी विषयक प्रयोगासाठी कृत्रिम रासायनिक खतांची मदत कधीच घ्यावी लागली नाही. जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता होती हे खरं, परंतु अशी खतं फक्त शाळाच वापरू शकत होती. गरीब शेतकऱ्यांना ही महागडी खतं कशी परवडणार? उपलब्ध साधनांचाच वापर करणं प्राप्त झालं होतं. प्राध्यापक कार्वरनी शाळेच्या आवारात, विशेषतः स्वयंपाकगृहातल्या मागच्या बाजूला अनेक ठिकाणी कंपोस्ट खतासाठी खड्डे खणले. शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय खत कसं तयार करावं ते शिकवलं. स्वयंपाकघरातील पालेभाज्यांचे देठ, फळांची सालं, उष्ट खरकट सारं त्यात जाऊ लागलं. शाळेचं अनुकरण करून टस्किगीतल्या काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत तयार करून वापरायला सुरुवात केली. त्यांच्या शेतीला होणारा फायदा पाहून अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा मार्ग अनुसरला. अलाबामा राज्य कंपोस्ट खत वापरू लागलं. संपूर्ण अलाबामाची शेती जीव धरू लागली. आपल्या त्यावेळच्या प्रयोगाविषयी चर्चा करताना ते म्हणत, टस्किगीत आलो तेव्हा सारे सांगत, अलाबामातील सर्वात निकृष्ट भिकार जमीन कुठे असेल तर ती इथे. मीही त्यावर विश्वास ठेवला. माझ्या वाट्याला तर हीच जमीन आली होती. आता एक तर तिच्यावर बसून रडायला तरी हवं होतं किंवा तिला सुधारणं तरी भाग होतं. मी दुसरा मार्ग पत्करला. रताळ्यानंतर त्यांनी कपास लावली तेव्हा वेचणीपूर्वीचं त्याचं ते रसरशीत आणि भरघोस पीक पाहण्यासाठी सारी पंचक्रोशी लोटली होती. ते पीक विक्रमी होतं. एकरी 500 पौंडांची घासडी भरली. काळ्या गोऱ्या साऱ्याच शेतकरी बंधूंनी त्याचं कौतुक केलं. उभ्या आयुष्यात नव्हे, त्या प्रदेशाच्या इतिहासात एवढं वारेमाप पीक कधी निघालं नव्हतं. प्राध्यापक कार्वर यांनी विद्यार्थ्यांना आणि जमलेल्या प्रेक्षकांना आपण पिकं वारंवार का बदलली याची कारण मीमांसा दिली. या बदलत्या पिकांच्या योजनेमुळे जमिनीला आवश्यक तो विसावा मिळाला. ती ताजीतवानी झाली आणि अधिक कसदार झाली. तिची प्रत सुधारली. उभी हय्यात कपाशीची लागवड करण्यात घालवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षाही कितीतरी पटींनी अधिक पैदास उभ्या जन्मात कपास न पाहिलेल्या उत्तरेकडच्या एका शाळा मास्तराने करून दाखवली होती. याचंच अप्रूप साऱ्या टस्किगीकरांना वाटलं. सतत 3 वर्ष प्रयोग करून प्राध्यापक कार्वर यांनी विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना पटवून दिलं की वनस्पतींना काही विशिष्ट गोष्टी हव्या असतात आणि जमीन काही विशिष्ट गोष्टींचा पुरवठा करत असते.
या परिस्थितीत त्यांची परस्परानुकूलता पाहून सांगड घालून लागवड करणं हेच खऱ्या शेतकऱ्याचं काम आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याची सल्लामसलत करणं, त्याच्या अडचणी समजावून घेणं आणि त्याला उपाय सुचवणं हे केव्हाही योग्यच. पण एकाच वेळी अनेकांना गटागटाने समजावून सांगता आलं तर ते अधिक सोयीचं आणि फायद्याचं ठरेल. हे जाणून प्राध्यापक कारवर यांनी एक नवीनच प्रथा सुरू केली. मेकन काउंटीच्या शेतकऱ्यांनी दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी शाळेत एकत्र जमून चर्चा करायची असं ठरलं. प्रारंभी जेमतेम 60-70 शेतकरी जमत, पण प्राध्यापक कारवर यांच्या सल्ल्यानुसार शेती कसणाऱ्यांना कृषी उत्पादनात झालेला फायदा पाहून उपस्थिती वाढू लागली. यातूनच शेतकरी संघटना निर्माण झाली. या शेतकरी संघटनेच्या सभेचं संचालन प्राध्यापक कारवर करत. सोप्या साध्या भाषेत आपले विचार त्यांच्यापुढे मांडत. छोटे आणि सोपे प्रयोग यांच्याद्वारे त्यांना शेतीविषयक शास्त्रीय माहिती देत. शेत जमिनीची धूप थांबवून तिचा कस वाढवण्याचे पद्धतशीर प्रयत्न कसे करावेत या विषयाची सोप्या भाषेतून पत्रक प्रसिद्ध करत. कपाशीची लागवड करण्यापूर्वी जमीन भाजून काढल्यानं जमिनीची जी अपरिमित हानी होते ती टाळण्यासाठी जमीन भाजण्याचं तंत्र बदलावं. त्याऐवजी लागवडीपूर्वी खोलवर मशागत करावी, म्हणजे जमिनीतील ह्युमस जाळलं न जाता त्याचा खताप्रमाणे कपाशीला उपयोग होईल. प्राध्यापक कारवर यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केल्याने होणारा फायदा शेतकऱ्यांना दिसू लागला. संघटनेत सामील नसणारे शेतकरीही आता हळूहळू संघटनेचे सभासद होऊ लागले. संघटना वाढू लागली, कृषी उत्पादन वाढू लागलं, शेतकऱ्यांना हुरूप आला. प्राध्यापक कारवर यांनी पुढचं पाऊल उचललं. साऱ्यांनाच कृषी प्रगतीचं दर्शन घडावं म्हणून गावोगावी कृषीविषयक प्रदर्शनं भरवली. कापूस वेचणीनंतर उरणाऱ्या नुसत्या झाडांच्या बुंद्या फांद्यांच्या तंतूपासून कागद, दोरखंड, घोंगड्या बनवून त्याचं प्रदर्शन, ओकरा ह्या भेंडीसारख्या निरुपयोगी म्हणून टाकाऊ ठरलेल्या वनस्पतींच्या तंतूपासून रग्स, घोंगड्या बनवून त्याचं प्रदर्शन, टोमॅटो हे विषारी फळ आहे अशी दक्षिणी समजूत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती नाहीशी करण्यासाठी टोमॅटोचे निरनिराळे खाद्यपदार्थ बनवून त्यांचं प्रदर्शन, पुन्हा ते पदार्थ खाऊन दाखवण्याचं प्रात्यक्षिकही, युका आणि शेंगदाण्याची सालं यांच्यापासून कापडासारखा दिसणारा आणि वापरता येणारा गुळगुळीत कागद तयार करून त्याचं प्रदर्शन, अलाबामात सापडणाऱ्या चिनी मातीपासून सुरेख भांडी बनवून त्याचं प्रदर्शन, टाकाऊ वस्तूंपासून जे काही बनवता येईल त्या साऱ्याचं प्रदर्शन. सुरुवातीला ही प्रदर्शनं अगदी छोट्या खटाऱ्यावर मावतील एवढी छोटी असत, पण जसजशी कृषी उत्पादनात वाढ होत गेली तसतशी प्रदर्शनाची व्याप्ती वाढू लागली. 1903 साली प्राध्यापक कारवर यांनी मॉन्टीगोमरी इथे मोठं प्रदर्शन भरवलं. प्रदर्शनातील विविधता पाहून, कृषी क्षेत्रात होणारी क्रांती पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरवर्षीच्या फेब्रुवारीत भरणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी टस्केगी शाळेत एखाद्या जत्रे एवढी गर्दी जमे. प्राध्यापक कारवर डॉक्टर वॉशिंग्टन यांच्याशी बातचीत करण्यात, शाळेच्या आवारातून हिंडण्यात, इमारतीतून वावरण्यात त्या गरीब अश्राप निग्रोंना कोण अपूर्वाई वाटे. या संमेलनानंतर होणारा पसारा, गोंधळ आवरण्यासाठी शाळेचा संबंध आठवडा जाईल, पण म्हणून त्याबद्दल कोणाचीच तक्रार नसेल. तक्रार कोण करणार? डॉक्टर वॉशिंग्टन आणि प्राध्यापक कारवर जीवापाड कष्ट घेऊन, अविरत श्रम घेऊन जो भविष्य काळ घडवण्यासाठी धडपडत होते त्याचे ते सारेजण साक्षीदारच नव्हते का? आपल्या मृदू स्वभावाने, विनयशील वृत्तीने, अजोड कर्तृत्वाने प्राध्यापक कारवर यांनी गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. आदराचं आणि विश्वासाचं स्थान. झाडाझुडपांची, जमिनी शेतीची दुखणी कुपणी जाणणाऱ्या या प्राध्यापकाला जित्या जागत्या माणसांची ही दुखणी कळत असणारच अशी खात्री बाळगून गावकरी आपल्या तक्रारी त्यांच्याकडे आणत. या तक्रारी आता प्राध्यापक कारवरना काही नव्या राहिल्या नव्हत्या. तेथील लोकांच्या आहारातील जीवनसत्वांचा अभाव त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे गावकऱ्यांच्या आजारावर औषधोपचार करणं प्राध्यापक कारवरना सहज शक्य झालं. निरनिराळ्या जीवनसत्वयुक्त मुळ्याचं सार काढून प्यायला देणं हेच औषध होतं. पण ही जडीबुटी त्यांनी आपल्याच बटव्यात ठेवली नाही. गावकऱ्यांना निरनिराळ्या वनस्पतींची आहारदृष्ट्या पौष्टिकता समजावून दिली.
त्यांचे अर्क काढायला शिकवलं. वनस्पतींची दुखणी नाहीशी करणाऱ्या, माणसांची दुखणी दूर करणाऱ्या प्राध्यापक कारवरना लोक कौतुकानं डॉक्टर म्हणू लागले. पण शैक्षणिक संस्थांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरव करण्याआधीच कितीतरी वर्ष गावकऱ्यांनी त्यांना डॉक्टरकी दिली. या डॉक्टरांचा विशेष म्हणजे त्यांचा कृषी विषयक किंवा वैद्यकीय सल्ला विनाशुल्क असे. एवढंच नाही तर वेळ प्रसंगी कोस दोन कोस चालत जाऊन एखाद्या गरजू गरीब शेतकऱ्याच्या शेतात स्वतःची पदरमोड करून खत वगैरे टाकायलाही हे डॉक्टर एका पायावर तयार असत. अशा वेळी आजूबाजूला जमणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना हे डॉक्टर महाशय वनस्पती, प्राणी, माती, हवा, सूर्य यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवत, निसर्गचक्र समजावून देत, विषारी वनस्पतीविषयी तपशिलानिशी माहिती देत, त्या ओळखाव्या कशा, नष्ट कराव्या कशा याची प्रात्यक्षिक देत. डॉक्टर एखादी आगळी वेगळी वनस्पती दिसली की डॉक्टरांकडे नेऊन दाखवायची. मग डॉक्टर तिची जातकुळी सांगून तिचे फायदे तोटे सांगायचे. या त्यांच्या चाळ्यामुळे त्यांच्या वनस्पतीविषयक ज्ञानात भरच पडे. विषारी वनस्पती वेळीच नष्ट केल्या जात. एखाद्या वनस्पतीवर एखादा विशिष्ट रोग किंवा कीड आढळल्यास डॉक्टर त्यांना सावधगिरीचा इशारा देत, प्रतिबंधक उपाय सांगून ठेवत. ते म्हणत, मायकॉलॉजिस्टला नुसते रोग ओळखता येऊन भागत नाही, तर 50 वर्षानंतर सुद्धा उद्भवू शकणाऱ्या रोगाविरुद्ध उपाययोजना करता येण्याची दूरदृष्टी त्याच्या ठायी असावी लागते. त्यांचा वनस्पतीविषयीचा जिव्हाळा आता टस्किगी गावाला माहीत झाला होता. खाली वाकून एखादी वनस्पती, एखादा दगड उचलून निहाळणारी आणि हे काय असं विचारताच हातातील वनस्पतीची जातकुळी आणि उपयोग यावर अर्धा तास तरी खिळवून ठेवणारी माहिती देणारी ही व्यक्ती आता टस्किगीला चिरपरिचित झाली होती. टस्किगी गावातल्या रस्त्याने जाता येता काही गोरी माणसं सुद्धा आता आपणहून त्यांच्याशी झाडा फुलांविषयी चर्चा करत, आपली बाग कौतुकाने दाखवत, आपल्या अडचणी सांगत, प्राध्यापक कारवर तिथल्या तिथेच उभ्या उभ्या सारी माहिती पुरवत, सूचना देत, दुसऱ्या खेपेस आठवणीनं चौकशी करत. अशा वेळी वर्णवंशाचे अडसर गळून पडत. फुलवेड्यांची तर त्यांच्याशी केव्हाच मैत्री झाली होती. अलाबामात आल्यापासून, टस्किगीत पाऊल ठेवल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या समस्येची उकल करण्यात प्राध्यापक कारवर व्यग्र असायचे. एखादी समस्या डॉक्टर वॉशिंग्टननी समोर मांडावी आणि प्राध्यापक कारवरनी तिच्यावर तोडगा काढावा हे ठरून गेल्यागत झालं होतं. यशप्राप्तीखेरीज उसंत नाही. प्राध्यापक कारवरांचा हा स्वभाव विशेष डॉक्टर वॉशिंग्टन जाणून होते. टस्किगी शाळेचा रुक्ष नि शुष्क परिसर डॉक्टर वॉशिंग्टनना नेहमी उदास बनवी. एखादा समारंभ असला की विद्यार्थी तात्पुरत्या कुंड्या, फांड्या वगैरे मांडून आरास करत. एरवी सारा आनंदच. डॉक्टर वॉशिंग्टननी आपली रुखरुख प्राध्यापक कारवर यांच्यापाशी व्यक्त केली. झालं. शाळेचा परिसर हिरवा कसा करावा यावर विचारचक्र सुरू झालं. रस्त्यांची आखणी वगैरे करून प्राध्यापक कारवरनी बर्म्युडा गवत लावलं. थोडंफार हिरवं दिसू लागलं न लागलं तोच विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या पायदळी ते तुडवलं जाऊन होत्याचं नव्हतं झालं. प्राध्यापक कारवरनी पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच. मग सूचना फलक लावून ते गवत वाचवू पाहिलं. गवताचं नष्टचर्य संपेना. प्राध्यापक कारवरनी आपल्या योजनेचा एक वार फेर विचार केला. थोड्याच दिवसात नवी योजना यशस्वी झाल्याचं आढळलं. सारा परिसर हिरवागार झाला. डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांना यामागचं रहस्य विचारलं. प्राध्यापक कारवरनी निरूपण केलं. मी बघितलं, काही झालं तरी, कितीही सांगितलं तरी लोक आपल्याच वाटेने जाणार. आपली वाट बदलायला ते राजी नसतात. तेव्हा विचार केला, थोडे दिवस त्यांच्या येण्या जाण्याच्या सवयीचं, त्यांच्या मार्गाचं, शॉर्टकटचं निरीक्षण केलं. योजना बदलली. रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवला. झालं. गवत आता छान रुजले नाही. प्राध्यापक कारवरांची चतुरस्त्र बुद्धी, सर्वसमावेशक दृष्टी यांची खातरजमा असलेले डॉक्टर वॉशिंग्टन त्याची सर्व बाबतीत मदत घेत. प्राध्यापक कारवर ही प्रत्येक काम तितक्याच आत्मीयतेनं आणि जबाबदारीनं पार पाडत. केवळ शेतकी विभागातच नव्हे तर इतर बिगर शेती विभागातही त्यांच्या दक्ष नजरेमुळे उधळमादळ होत नसे. उलट संचितात वाढ व्हायची. प्राध्यापक कारवर हे दक्षिणी निग्रोंना परके वाटत.
निग्रोतही उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असा भेद होताच. उत्तरेकडच्यांचे आचार विचार उच्चार दक्षिणात्यांना उच्चभ्रू समाजातील वाटत. डॉक्टर कार्वर नाही ते यांकी शास्त्रज्ञ म्हणत. डॉक्टर कार्वर यांचं पूर्वायुष्य उत्तरेत गेलेलं असल्यानं त्यांच्या आचार विचारांवर उत्तरेची छाप होती. त्यामुळं ते दक्षिणी निग्रोंपासून अलग पडत. डॉक्टर वॉशिंग्टन यांचा थोरला भाऊ जॉन हा टस्किगी स्कूलमध्ये कर्मचारी होता. त्याचा व अन्य कर्मचाऱ्यांचा सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत प्राध्यापक कार्वरांना विरोध असायचा. त्याचं कारण एकच, ते उत्तरेकडचे. डेअरी विभाग आणि शेती विभाग यांसाठी उत्तरेकडचा आणि तोही शास्त्रज्ञ हवाच कशाला म्हणून त्यांचा विरोध. प्राध्यापक कार्वरना देण्यात आलेलं निवासस्थान अपुरंच होतं. जागेअभावी त्याचं बरंचसं सामान, विशेषतः संदर्भ ग्रंथ अजूनही पेट्यातून बंदिस्तच होतं. एखादा शेतकरी किंवा गवळी काही अडचण घेऊन आला तर त्यावर तातडीने इलाज सुचवण्यासाठी आवश्यक ते सामान किंवा संदर्भ ग्रंथ एखाद्या पेटीच्या तळाशी राहिलेला. या कर्मचाऱ्याचं आडमुठं धोरण केवळ निवासस्थानापुरतंच मर्यादित नव्हतं. प्राध्यापक कार्वरांच्या कार्यक्षेत्रातही त्यांची लुडबुड असायचीच. अनेक गरजांना लाल फीत लावली जायची. प्राध्यापक कार्वर या गोष्टीकडे दुर्लक्ष करत. त्याचाही या कर्मचारी मंडळींना राग यायचा. फारच व्यत्यय येऊ लागला. तेव्हा प्राध्यापक कार्वरनी आपल्या साऱ्या अडचणींचं आणि गरजांचं लेखी निवेदन डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यासमोर ठेवलं. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या इतकं अन्य कोणी प्राध्यापक कार्वरांचं मोल जाणलं नव्हतं. प्राध्यापक कार्वर यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यांना मोठं निवासस्थान मिळालं. व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना समज दिली गेली. प्राध्यापक कार्वरांचा भल्या पहाटे 4 वाजताच उठून लांबवर फिरायला जाण्याचा आपला परिपाठ चालूच होता. अलाबामात जी काही थोडीशी वनसंपत्ती बचावली होती तिचा अभ्यास प्राध्यापक कार्वर आपल्या या प्रभात फेरीच्या वेळात करत. अनेक किमती मौल्यवान झाडांचा त्यांना शोध लागला. काही झाडं तर टणक व मजबूत लाकडासाठी उपयुक्त होती. स्थानिक लोकांना त्या झाडांची माहिती त्यांनी करून दिली. मातीवरही त्यांचं संशोधन चालू होतच. मातीचे निरनिराळे नमुने जमवून त्यांची त्यांनी तपासणी केली होती. पण अलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडत नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या निसर्ग देवतेला भेटून परतत असताना विचारमग्न प्राध्यापक कार्वरना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. पाय घसरला. कपड्यांवर चिखलाचे शिंतोडे उडाले. आपल्या हात रुमालाने ते शिंतोडे साफ करू लागले. पण छे, डाग जायला तयार नाहीत. जरा जोर लावून पुसले. चिखल पण डाग हटून त्यांच्या लक्षात आलं कपड्यांवरचा चिखल साफ करता करता रुमाल ही रंगून निघाला होता. अगदी छान निळा रंग. रुमाल धुवून पाहिला. रंग हटेना. रुमाल लक्षपूर्वक तपासला. धन्यवाद निसर्ग देवते, धन्यवाद. माझं कोडं सोडवलंस. सृष्टी देवतेने त्यांच्या पुढे रहस्य उकलून ठेवलं होतं. ते घाईघाईने आपल्या प्रयोगशाळेत घुसले. चिखलाचे डाग तसेच आपल्या कपड्यांवर मिरवत काम करत राहिले. त्या मातीवर संशोधन करत राहिले. त्या मातीतून गडद निळा रंग मिळवण्यात त्यांना यश आलं. इथले लोक एका उत्तम प्रतीच्या रंगावरून चालतात म्हणायचे. प्राध्यापक कार्वर स्वतःशीच उद्गारले. संशोधन चालूच होतं. रात्रंदिवस प्रयोग करून मातीच्या नमुन्यांची छाननी करून त्यांनी अनेक रंगद्रव्य अलग काढली. त्या रंगद्रव्यांची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादींच्या मिश्रणाने त्यांनी पक्के रंग बनवले. ते रंग लाकूड, कॅनव्हास इत्यादींवर फासून त्यांची परीक्षा केली. अखेर पुरी खात्री झाली तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना साऱ्या संशोधनाची, प्रयोगांची तपशीलवार माहिती दिली. थोड्याच दिवसात त्यांच्या रंगांची परीक्षा पाहणारी घटना घडली. मॉन्टगोमरी गावाजवळच्या एका छोट्याशा वस्तीवर तेथील गोऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून प्राध्यापक कार्वर शेतीविषयक चर्चा करण्यासाठी जाणार होते. सभेचं ठिकाण होतं एक अर्धवट बांधकाम झालेलं चर्च. ठरल्या दिवशी प्राध्यापक कार्वर सभास्थानी पोहोचले. सभेला छानच प्रतिसाद मिळाला. सभेनंतरच्या गप्पा गोष्टीत त्यांना समजलं की पैशाअभावी चर्च रंगवायचं राहून गेलंय. वेळेवर रंगसफेती झाली नाही तर आम्ही एवढं खपून उभं केलेलं चर्च वाऱ्या पावसानं जमीनदोस्त होईल. रंग इतका महाग आहे का? प्राध्यापक कार्वरनी विचारलं. तसं पाहिलं तर बराच महाग आहे. कापसाच्या पिकानं हात दिला तरच येत्या हंगामात हे काम होईल. पण त्यासाठी एक संबंध पावसाळा लागेल. त्याचं काय?
काही काळजी करू नका, मी तुम्हाला उत्तम रंग पुरवतो, डॉक्टर कार्वरनी आश्वासन दिलं. त्यांच्या या आश्वासनावर अनेकांनी अविश्वास दाखवला. हा गबाळा काळा डॉक्टर नावाचा प्रोफेसर अख्ख्या चर्चला पुरेल एवढा रंग देणार म्हणे. लवकरच साऱ्यांचं शंका निरसन झालं. एके दिवशी एक छोटा खटारा चर्च पुढे येऊन धडकला. सोबत डॉक्टर आणि त्यांचे विद्यार्थीही होतेच. त्यांनी खटाऱ्यातील रंगांची भांडी उतरवली. मग डॉक्टर साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ते चर्च झकासपैकी रंगवून टाकलं. त्या रविवारी चर्चला आलेल्या लोकांना दिसलं ते आकाशाच्या रंगांशी स्पर्धा करणारा निळा रंग लेवून नटलेलं त्यांचं चर्च. झळझळीत निळा रंग. पाऊस पडला, वारा वाहिला, पण त्या रंगाला चीर नाही की पापुद्रा नाही. पुढे त्यांनी याच मॉन्टिगोमरी जवळच्या मातीतून गडद निळा रंग शोधला. इतका गडद निळा रंग की एरवीच्या गडद निळ्या रंगापेक्षा 70 पटींनी अधिक गडद. हा अतिगडद निळा रंग फार वर्षापूर्वी शाही निळा म्हणून ओळखला जाई. प्राचीन इजिप्त संस्कृती बरोबरच तोही नाहीसा झाला असं समजण्यात येईल. डॉक्टर कार्वर यांच्या अविश्रांत संशोधनातून त्याचा पुनर्जन्म झाला होता. रंगांचं उत्पादन करणाऱ्या मंडळींना जेव्हा डॉक्टरांच्या या रंगाचा वास लागला तेव्हा व्यापारी पद्धतीने तो बाजारात आणण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली. डॉक्टरांशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. एका धोरणी उत्पादकाने असंही प्रलोभन दाखवलं, तुमचंच नाव आम्ही आमच्या उत्पादनाला देऊ, त्यामुळे तुम्हालाही प्रसिद्धी मिळेल. नाही, त्रिवार नाही. डॉक्टरांनी ठाम नकार दिला. आपल्या हुब्या हयातीत कोण्या एकाच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं नाव त्यांनी कधीच वापरू दिलं नाही. आपल्या संशोधनाचा व्यापार होऊ दिला नाही. समाजातील गरीबातील गरीब घटकाला, शेतकऱ्याला सुद्धा विकत घेता यावी इतक्या माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्यांच्या शाही निळ्या रंगाची वार्ता सर्वत्र पसरली. आयोवा स्टेट रजिस्टरमध्ये यावर लेख लिहिला गेला. आयोवा सोडल्यापासून स्वस्त न बसता प्राध्यापक कार्वर सतत उद्योगशील राहिले. ध्येयवेड्या बांधवांच्या संगतीत राहून त्यांनी आपलं संशोधन त्यांच्या उत्कर्षासाठी वापरलं. स्वतःचं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. याबद्दल त्यांच्या या लेखात अत्यंत सुहृदय गौरव करण्यात आला. सिम्सन कॉलेजचे माजी प्राध्यापक विल्सन, जे आता कृषी मंत्रालयाचे सचिव झाले होते, प्राध्यापक कार्वर यांच्या आग्रहावरून टस्किगी शाळेला भेट देण्यासाठी आले. 1898 सालची ही घटना. साऱ्या टस्किगीत समारंभाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण यापूर्वी कधीही अशी सरकारी पातळीवरून या शाळेची दखल घेतली गेली नव्हती. एवढी उच्चपदस्थ व्यक्तीही त्या परिसरात कधी फिरकली नव्हती. टस्किगीच्या आयुष्यातला हा अभूतपूर्व सोहळाच. सारी टस्किगी चैतन्यमय झाली होती. त्या समारंभातील आपल्या भाषणात सेक्रेटरी विल्सन प्राध्यापक कार्वरांकडे निर्देश करून म्हणाले, टस्किगीत कृषी विद्येच्या अभ्यासाला सुरुवात झाली एवढंच म्हणून भागणार नाही, तर कृषी विद्येचं एक नवीनच दालन लोकांसमोर खुलं होत आहे. नव्या दिशेने कृषीशास्त्राची वाटचाल सुरू झाली आहे. ही लक्षणीय घटना ध्यानी घ्यावी लागेल. डॉक्टर वॉशिंग्टननी उत्तरेतून आणलेलं हे रोपटं दक्षिणेत चांगलंच रुजलं होतं.